नवभारत कन्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आज मूल येथे शालेय वेळेत बसेस सुरू करावे यासाठी बस रोको आंदोलन केले। आंदोलनाची तीव्रता लक्षात घेताच परिवहन महामंडळाचे अधिकाऱ्यांनी तातडीने मूल येथे येऊन विद्यार्थ्यांच्या मागण्या मंजूर केल्याने 2 तास चाललेला बस रोको आंदोलन मागे घेण्यात आले। मूल तालुक्यातील सकाळ पाळीतील विद्यार्थ्यांकरिता येण्या जाण्यास शालेय बसेस वेळेत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून मानसिक त्रास सहन करावा लागतो आहे। शालेय वेळेत बसेस सुरू करावे अशी मागणी मूल सोशल फोरमनने वारंवार प्रशासनाकडे केली, मात्र परिवहन विभागाने दखल न घेतल्याने आज नवभारत कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींना सोबत घेऊन बस स्थानक परिसरात गेटवरच ठिय्या मांडला। त्यामुळे प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली। स्थानिक नागरिकांनीही या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला। अखेर परिवहन विभागाचे चंद्रपूरचे आगार व्यवस्थापक अंकुश खाडीलकर, वाहतूक निरीक्षक श्री कामतवार, गडचिरोलीचे वाहतूक अधीक्षक श्री रामटेके, चंद्रपूरचे वाहतूक निरीक्षक पिसे, भाजपाचे प्रभाकर भोयर, नंदू रणदिवे हे आंदोलनस्थळी आले। मूल सोशल फोरमनचे विजय सिद्धावार, नवभारत कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अलका वरगंटीवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतर सोमवारपासून शालेय वेळेत बसेस सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। सांगतात की 12:30ला लागते बस, ते बस 12:30ला लागते म्हणून असं सांगतात की गडचिरोली डेपोपर्यंत आली आहे, पण असंही माहीत नाही राहत की आम्हाला म्हणजे येतच आहे अशी किती म्हणजे सांगतही नाही की येणार आहे की नाही येणार आहे। असं टाइम होतपर्यंत 3 वाजता घरी जाते, असं सांगून तरी द्यावा की बस आहे की नाही आहे या टायमाला, आणि आम्हाला आमची बस कमी पाहिजे। आमची टायमावर बस नाही लागत, आम्ही 7:30ला येतो, 11:15ला आमची शाळेची सुट्टी होते, आम्ही 12 वाजतापासून इथं 4 वाजतला बसून राहतो, आमची बस नाही लावून देत। आम्ही विचारायला जातो, चिडून सांगतात, चांगलं नाही सांगत आम्हाला, बसेस तुमच्या आम्ही तिकडून नाही पाठवत, इकडून नाही पाठवत, आम्ही कसे करणार आहोत म्हणतात। आम्हाला काय मागणी आहे का आम्हाला तुम्ही 12ची फक्त बस लावून द्या मागणी आहे। आम्ही त्याच्या आधीपासून आमची बस लागत होती, मग लिफ्ट सांगून अशी सांगत म्हणजे लिफ्टनं जा म्हटले, तर आम्ही म्हणून आम्ही लिफ्टनं कशी जाऊ, मुलींची जात आहे आमची, आम्ही सगळी मुली कसे करणार आहोत, आम्हाला एक बस सुशीपर्यंत तरी लावून द्या म्हटलं, तरी पण नाही लावून द्या, लिफ्ट मागून जा म्हणे। आम्ही यासाठी आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो, रिपोर्ट दिलो का आम्हाला भेटले नाही की लिफ्टला जाऊ म्हणत आहे म्हणून सगळ्या, तर मग तिची आम्ही सांगितले यांना का बसेस लावून द्या वगैरे म्हणून, तरी पण आम्हाला बसेस लावून देतच नाही आहे। आज जे आंदोलन होतं तर त्या आंदोलनाच्या संदर्भात जे चिचोली मार्ग बस जाणार होती ती काही कारणास्तव बंद असल्यामुळे हा सगळं आंदोलन होतं, आणि या आंदोलनाच्या अनुषंगाने मी या आंदोलनाचा लीड केलेला आहे, आणि हे सगळं मागणं करून आजपासून ती बस सुरू करण्यात असा निर्णय घेतलेला आहे। आम्ही प्रत्येक वेळी चालक वाहकाला सांगत असतो, समजून सांगत असतो की प्रवाशासोबत चांगल्या शब्दात बोला, पण वेळ प्रसंगी कधी होते, पण त्याच्यावर योग्य ते कार्यवाही करणार असा निर्णय घेतलेला आहे।